विटा येथे एका पत्रकारावर हल्ला झाला आहे। प्रसाद पिसाळ नावाच्या पत्रकारावर अत्यंत निर्घृण असा हल्ला झालेला आहे। या हल्ल्याचा परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करत आहोत। याबाबतचं राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांना आम्ही आज निवेदन दिलं असून या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं केलेली आहे। आज परभणी जिल्हा आज परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विटा येथे पत्रकार प्रसाद पिसाळ याच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेधार्थ तसेच त्या आरोपींना अटक करावी, त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज परभणीतील सर्व पत्रकार आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटले आहेत। आणि आमची सर्वांची मागणी आहे की दिवसेंदिवस पत्रकारावर जे हल्ले होत आहेत ते हल्ले कुठेतरी थांबले पाहिजे। सरकारनं या हल्लेखोरांना कठोर शासन केलं पाहिजे अशी आमची सर्व परभणी जिल्ह्यातील पत्रकारांची मागणी आहे। धन्यवाद।